हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आता यामध्ये आपण जाणार होतो का सांगलीला, आणि सांगलीतून आपल्याला जायचं आहे कोकणात. त्यामुळं हा नवीन ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग असणार आहे. यामध्ये काही पार्ट्स होतील किंवा अजून काय डिवायडेशन होईल, काय काय असेल ते पुढं बघूया. पण आता तरी आम्ही आता निघणार आहे. अजून आता जवळपास रात्रीचे वाजलेत आपले 1:45 वाजलेत, आणि 2ला आपली बस येईल. हे काय नाही, हे हेल्मेट घालून थांबल्यात फक्त. हेल्मेटचं आता इथं काहीच नाही आहे. फक्त आता इथं आपली ट्रॅव्हल्स येणार आहे, ट्रॅव्हल्स मधून जायचं आहे. आणि आता आम्ही हे थांबलो आहोत इथं. हे बघू शकता तुम्ही स्वारगेटच्या इथं. आता स्वारगेटच्या इथून ट्रॅव्हल्स येईल आणि ट्रॅव्हल्स मधून आम्ही डायरेक्ट सांगलीला. चला तर मग पुढची जर्नी बघू. आता मित्रांनो आपण आलो कोकणात चाललो. सांगलीतून कोकणात जायचं ही आमची लोक गँग. आता आम्ही आलो मित्रांनो. आलो आता जायचंय सांगलीला. चलो फिर चलते चलते. याला आता झोप लागली तर आम्ही झोपतो आणि तुम्हाला डायरेक्ट सकाळी आहे ना उतरून तुम्हाला नजारा दाखवतो मस्त. ठीक आहे, आम्ही निघाले, ट्रॅव्हल्स आमची निघाले स्वारगेटमधून. मित्रांनो, ही आपली सवारी आहे आणि आता इथं आम्ही थांबलोय चहा पिण्यासाठी, चहा नाश्त्यासाठी इकडे थांबते. रात्रीचे 3:30 वाजले. आता 3:30 वाजले बघा. बघा चहा कॉफीसाठी थांबलेलो आहे. मित्रांनो झाल्या होता. चला रे झोपा रे. आता तुम्ही झोपा रे, सकाळी उठू रे. मित्रांनो सकाळचे 6 वाजले. बाहेरचं वातावरण पहा कसलं भारी झालं. खूप भारी वाटतंय, मस्त झालंय, खूप छान. पावसाचं वातावरण पण आहे. तर मित्रांनो फायनली आम्ही उतरलेलो आहे. आम्ही सांगलीत आमचं आगमन झालेलं आहे. मित्रांनो हेच जिथं आमचं बालपण गेलं. तर आमचं बालपण गेलं. आम्ही 1ली ते 6वी पर्यंत आम्ही शिकत होतो. त्या साईडला एक शाळा आहे. आमच्या आहे ना इकडे हे लेफ्ट साईडला शाळा आहे आमच्या या बाजूला. 2 मिनटं चालत जायला लागतात. आणि जे आराध्य सांगलीचे जे आराध्य दैवत आपण म्हणतो गणपती मंदिर, ते इकडे आहे. घरचं जेवण, हे घरचं जेवण. हा आमचा प्रथमेश, तिच्या घरी आम्ही आता आलोय. बघा सो मित्रांनो आता आमचा सांगली ते कोकणचा प्रवास चालू झालेला आहे. आणि हा कोकणचा प्रवास चालू होतोय आपल्या सांगलीतल्या गणपती मंदिरापासून. हे बघा आपले सगळे फंडर लोक येऊन थांबले तिथं. हे बघा काका पण आहेत, हे वरेकरचे फादर आहेत, हे आपले 2 शाळेतले मित्र आहेत, हा एक आणि इथं मी एक. चला तर आता जाऊया पूर्ण पुढं. आता जायचं आपल्याला कोकणात, आणि कोकणातील जवळपास आपले 2 ते 3 दिवस असणार आहेत, आणि ते पण वरेकरच्या गावाला. आता ह्यांनी बसतायत गाडीवर. रेडी आहे इकडे एक गाडी. अब्बूबाईला मिस मिस करतोय सगळे. चला तर मग पुढचा प्रवास असाच बघत राहा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि असाच भरभरून प्रेम आमच्यावर. हे बघा आयुर्वेद फुल आहे हा, इंग्रजांच्या काळातला. इकडं कृष्णा नदी फुल्ल तुडुंब भरलेली आहे. आम्ही पुढं आहे आणि हे माग आहे. वारणा नदीच्या इथं आहे. हे बघा वारणा नदीचं पात्र कसं पसरलंय. हे पात्र एकदम छोटस आहे, पण हे पाणी असं एवढं स्प्रेड होतं ना, पूर्ण शेतात वगैरे पाणी गेलेलं असतं. इथपर्यंत शेतं असतात, इकडे सगळीकडे पाणी गेले. आता बघा मित्रांनो, आता इथून घाट चालू होणार आहे, आणि त्याच्या आधी एक टी ब्रेक आहे आपला. इकडं 1 कप चहा घ्यायचा, मग घाटात एंटर करायचं. चला. हे थोडक्यातच थोडासा पाऊस आला मधी,
त्यामुळे आम्ही सगळे थांबून रेनकोट वगैरे घातलं. हे बघा इकडचं क्लायमेट बघा, क्लायमेट जरासं उलट येते आम्हाला, म्हणजे पुढून उजेड आहे त्यामुळे एवढं क्लिअर नाही दिसणार. कसं आहे भावानो? मित्रांनो, जर क्रिएटिव्हिटी बघायची असेल ना तर ट्रकच्या मागे जे लिहिलेलं असते ना ते खरंच वाचलं पाहिजे जरा. बघा की, 7 भावाची दिवसा वाघीण रात्री नागिन, हेच आपले गद्दार. मित्रांनो, घाटात अजून तरी पाऊस नाही आहे, तरी पण एवढं मस्त आहे ना क्लायमेट. आणि आत्ताच तुम्हाला म्हणजे खरं सांगायचं झालं ना, जो पहिला पाऊस पडून जातोय, पहिला पाऊस पडल्यावर जी हिरवळ, बारीक बारीक गवत, हे सगळं पाहण्यासाठी एक नाही कोकण एक बेस्ट म्हणजे बेस्ट प्लेस आहे. ही भावंड मागे राहिलेली बघा, हेवी रायडर आहे, हेवी रायडर हा. मित्रांनो, परत बारीक बारीक पाऊस चालू झालाय आणि तिकडे समोर तरी बघा, तिकडे दिसतंय ते काळं झालेलं ढग, तिकडेच जायचंय आपल्याला. आणि तिकडे फुल्ल पाऊस आहे असा अंदाज आहे आमचा. बघूया, झाला झाला झाला, वाढला पाऊस. आता पुढे गेल्यावर पुढचा व्हिडिओ. मित्रांनो, वातावरण बघा कसं झालंय, पूर्ण एकदम गच्च भरून आले आभाळ. प्रथमेश बोल ना, आता सरळ चल, मी दाखवणार आहे. हे बघा मित्रांनो, मस्त भरून आले. पुढे एक लागलाय आमच्या 7वीला पुजलेला. कंट्रोल माय बॉय. हे बघा वातावरण गच्च भरले, गच्च आभाळ. मित्रांनो, कोकणात यायला लागते ना? कमेंट मध्ये सांगा बघूया. व्हर्टिकल नाही, एक पण नाही काढला. व्हर्टिकल एक पण नाही काढला, फक्त लँडस्केप आहे. मित्रांनो, हे चिखल बघितल्यावर मग वाटतंय की नाही आपण आता कोकणात आहोत. कसं म्हणताय? आभाळ भरून. मित्रांनो, धुके दिसत आहेत का? हे बघा, पुढची येणारी गाडी पण नाही दिसणार. खतरनाक व्ह्यू आहे, विषय हार्ड. काय वातावरण आहे. हे बघा, इथे खाली पूर्ण दरी आहे, इथे तुम्हाला काहीच दिसत नाही, काहीच. ब्युटिफुल मोमेंट. कोणतं? हा, इकडे. मित्रांनो, या व्ह्यूचा आनंद घेण्यासाठी आम्ही सगळे थांबलोय. हे बघा, इकडे काय स्वच्छता वगैरे करतायत. वरेकरची रूम, मोठ्या भावाची रूम, किचन. आणि तुम्ही बघा, आल्या एक नाही एका खास मेंबरनं स्वागत केलाय. तो बघा मेंबर कसा आहे, मोठा कॅक्टस.